राज्यातल्या 29 महानगरपालिकांमधल्या महापौर पदासाठी आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली। नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीमध्ये ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली। अनुसूचित जमातींसाठी एका ठिकाणी तर अनुसूचित जातींसाठी 3 ठिकाणी महापौर पदाचं आरक्षण जाहीर झालेलं आहे, तर 8 महापालिकांसाठी मागास प्रवर्गाचं आरक्षण जाहीर झालंय। तर इतर 17 ज्या महापालिका आहेत त्या ठिकाणी सर्वसाधारण प्रवर्गाचं, काही ठिकाणी सर्वसाधारण महिला प्रवर्गाचं आरक्षण जाहीर झालंय। एकोणतीस महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आज आरक्षण सोडत जाहीर झाली। सर्वात चर्चेत असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठीची सुद्धा आरक्षण सोडत आज झाली। मुंबईचं महापौरपद खुल्या महिला प्रवर्गासाठी आता निश्चित झालेलं आहे, त्यामुळे ठाकरे सेनेला मोठा धक्का बसलाय। या आरक्षण सोडतीवरून ठाकरे सेनेनं आक्षेप घेतलाय। आरक्षण सोडत पद्धतीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आलाय। या लोकांनी ओबीसीवर अन्याय केलाय। या लोकांनी अनुसूचित जाती जमाती भटक्या जमातींवर पण अन्याय केलाय। मुंबईमध्ये तुम्ही कोण ठरवणार आहे? मग आधी डिक्लेअर करायचं होतं की 4 पाहिजे 5 पाहिजे तर काढू। तुम्ही आता सांगता की 3 नाही म्हणून आम्ही करत नाही। मग 2 तर आहेत ना, काढायची होती। एकाला नाही मिळालं तर काय मुंबई टाकली? याचा अर्थ जाणून बुजून ठरवून केलेली लॉटरी आहे, त्याचा आम्ही धिक्कार करतो। मुंबईला याच्या आधी एसटीचं आरक्षण लागू होतं, त्यामुळे मुंबई त्याच्यातून बाहेर काढण्यात आली। आणि जोपर्यंत ओबीसीचा प्रश्न आहे, बाय रोटेशन अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये महानगरपालिकांची हे लिस्ट तयार केल्याच्या नंतर पहिल्या त्याच्यामध्ये ज्या महानगरपालिका आहेत त्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणामध्ये आल्या। मुंबई ही 17व्या नंबरवरती होती आणि त्यामुळे मुंबईचा नंबर ओबीसीच्या आरक्षणामध्ये यायला वेळ आहे। कदाचित पुढच्या 2.5 वर्षामध्ये ते त्याच्यामध्ये लागू होऊ शकेल। पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, मुंबई महानगरपालिकेचं आरक्षण जे आहे ते मागच्या वेळेला ओपन मध्ये होतं आणि त्याला किशोरीताई पेडणेकर या महापौर झाल्या। यावेळेला ओपनचं आरक्षण टाकलंच नाही पाहिजे होतं। यावेळेला ओबीसी किंवा एसटीचं आरक्षण टाकलं पाहिजे होतं। तुम्ही जो नियम दाखवताय आम्हाला की 3 ओबीसीचे पाहिजे होते म्हणून, तो जर नियम तुमचा दाखवत असेल तर तुम्ही एसटीचे पाहिजे म्हणून एसटीचे 3चा नियम तुम्ही दाखवताय, तर मुळात आरक्षण तुम्ही 2चं टाकलं। आता 2चं टाकलं तर 3चा नियम लागूच होत नाही, पण तुम्ही 3चं आरक्षण टाकलं पाहिजे होतं। गट स्थापन होत नाही तोपर्यंत मुंबई सोडू नका, अशा पद्धतीचे निर्देश शिवसेनेच्या नगरसेवकांना पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आलेले आहेत। पक्ष नेतृत्वाकडनं पुढचे आदेश येईपर्यंत मुंबईतच राहण्याचं या नगरसेवकांना सांगण्यात आलेलं आहे। 29 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी काढण्यात आलेल्या सोडतीवर ठाकरे सेना आणि काही पक्षांनी आक्षेप घेतलेला आहे। मुंबई महानगरपालिकेचं महापौरपद पुन्हा एकदा खुल्या प्रवर्गातल्या महिलेसाठी आरक्षित झाल्यानंतर या सोडतीला ठाकरे सेना आणि काँग्रेसनं आक्षेप घेतला होता। महापौर पदाचं आरक्षण ही फिक्सिंग असून भाजपच्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या नुसार आरक्षण प्रक्रिया पार पडली आहे, असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलाय। यावेळेला बोलताना त्यांनी नागपुरात सुद्धा खुल्या महिला प्रवर्गासाठीचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर भाजपनं महापौर पदाच्या उमेदवार शिवानी दाणी यांच्या अनुषंगानं आरक्षण जाणीवपूर्वक तसंच घडवून आणलं, असा गंभीर आरोप वडेट्टीवारांनी नागपुरात केलाय। मी परवा बोलताना म्हणालो की जर हे आरक्षण नागपूरमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी येत असेल तर हे आरक्षण फिक्सिंग आहे। हे आरक्षण फिक्स केलेलं आहे, कारण महापौर पदाचा उमेदवार ठरलेला आहे कोणाला करायचं। मी त्यांचं नाव आजच डिक्लेअर करून देतो। भाजपापेक्षा कुठलं नाव आहे? भाजपकडून भारतीय जनता पक्षाकडून शिवानी दाणी या महापौर पदाच्या उमेदवार नागपूरच्या भारतीय जनता पक्षाच्या आहेत। आरक्षण हे सगळं देखत निघत असतं। कसं या लोकांना काय झालेलं आहे, मनाप्रमाणे जे काही काम झालं नसेल तर त्याच्यात घोटाळा झाला, गडबड झाली। आता सर्व बसलेले असताना त्यांच्या समोर निघलेलं आरक्षण, याला जर आपण प्रमाण मानत नसाल किंवा त्याच्यावर विश्वास ठेवत नसाल तर विश्वास ठेवायचा कशावर? म्हणून असे काही आरक्षण फिक्स जर असते
तर मग कल्याण डोंबिवलीला कशाला एसटीचं आरक्षण निघालं असतं, ठाण्याला कशाला एसटीचं आरक्षण निघालं असतं? असं काही ठरवून करतात का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.